आशिया खंडातील दुसऱ्या सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, तर उद्घाटन सोहळ्यातील भाषणादरम्यान मोदींकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा देवाभाऊ असा उल्लेख। पंतप्रधान नरेंद्र मोदींची महायुतीच्या आमदारांना शिकवणी, लोकहिताची कामं कशी करावीत याचं मार्गदर्शन, तर राज ठाकरेंच्या गुजरात दौऱ्याचं उदाहरण देत अभ्यास दौरे करण्याचा सल्ला। पंतप्रधान मोदींच्या हस्ते INS सुरत, निलगिरी आणि वाक्षीर पाणबुडीचा नौदलाच्या ताफ्यात समावेश, नौदलाच्या सामर्थ्याची मोदींकडून प्रशंसा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्या दुपारी 3:30 वाजता शिवसेना मंत्र्यांसोबत बैठकीत मंत्र्यांचा कामाचा आणि स्थानिक निवडणुकीच्या तयारीचा घेणार आढावा। सोशल मीडियाच्या वापराबाबत पोलीस अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे सादर करा, समता नगर पोलीस ठाण्यातील प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। टोरेस आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत 2.5 कोटींचं सोनं जप्त, तर 5 कोटीहून अधिक रोख रक्कम जप्त, बँक खातीही गोठवली। भोंदूबाबाचा महिलांना घाबरवून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न, मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीतील धक्कादायक प्रकार, संबंधित भोंदूबाबाला पोलिसांकडून अटक। म्हाडाचा आता भाडेतत्वावरील कार्यालयांचीही बांधणी करण्याचा निर्णय, गोरेगाव पश्चिम परिसरातील सिद्धार्थनगरमध्ये 26 मजली व्यावसायिक संकुल उभारलं जाणार। वानखेडे स्टेडियमसह मुंबईच्या मैदानांची मशागत करणाऱ्या ग्राउंड्समेनचा खास सन्मान, MCAच्या वतीनं मुंबईभरातील 170 ग्राउंड्समेनचा विशेष गौरव। पत्नी आणि गर्लफ्रेंड 2 आठवड्याहून जास्त काळ क्रिकेटपटूंसोबत राहू शकत नाहीत, BCCIची नवी नियमावली, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या पराभवानंतर टीम इंडियाला शिस्त लावण्याचा प्रयत्न। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।